तर ते सर्वांना पतितांना पावन करणार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये राम असला पाहिजे. म्हणून आपण बोलता बोलता म्हणतो, जो रामाचा नाही तो कामाचा नाही. तर आज आपण प्रभू रामचंद्राचं चरित्र तुकाराम महाराजांना वेगवेगळ्या अभंगामध्ये वेगवेगळ्या लीला सांगितल्यात. पण आज त्यांनी प्रभू रामचंद्र कसे सहज उपलब्ध सामान्याला आहेत, पण ते योगियांना पण कठीण आहेत, हे या अभंगामधून सांगितलेलं आहे. तर मी तुम्हाला हा अभंग म्हणजे तुम्ही रामायण तर वाचलेलं असेल तर अभंग दाखवतो. मी अभंग म्हणतो अगोदर, तुम्ही फक्त ऐका आणि पहा, आणि त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. तर आता स्क्रीन दिसत असेल तुम्हाला सर्वांना. तर हो 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 हो. ते ना. ठीक हरे आहे. कृष्णा प्रभुजी. हरे हरे कृष्णा कृष्ण. प्रभुजी. हरे कृष्ण सर्वांना. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. तर या अभंगाचं ध्रुपद आहे. शिवाचे निज देह वाल्मिकाचे निज गुहे, तो भिलटीची बोक फळे खाये श्रीराम तो. शिवाचे निज देह वाल्मिकाचे निज गुहे, तो भिलटीचे फळे खाये श्रीराम थो. साई शास्त्रा अति दूर, तो परमात्मा श्री हरी, तो दशरथाचे घरी क्रीडितो राम. योगियाचे मनी नातुडे चिंतनी, वानराचे कानी गोष्टी सांगे. चरणशिला उद्धरी नामे गणी तारी, तो कोलियांच्या घरी पाहुणा राम. क्षण एक सुरवरा, क्षण एक सुरवरा, नातुडे नमस्कारा. तोरिसा आणि वानरा क्षेमध्ये राम, क्षमध्ये राम. राम सावला सगुण, राम योगी याचे ध्यान. राम सावला सगुण, राम योगी याचे ध्यान. राम राजीव लोचन, राम राजीव लोचन. तुका शरण वंदितो, तुका चरण वंदितो. शिवाचे निज देह वाल्मिकाचे निज गुहे, तो विलटीचे फळे खाये श्रीराम तो. प्रभू प्रभू रामचंद्राचं चरित्र इथे तुकाराम महाराजांना, म्हणजे त्यांनी थोडक्यात त्यांचा भाव इथे व्यक्त केलेला आहे. तर प्रभू रामचंद्र जे योगी विधान गम्यम असा आपण श्लोक ऐकलेला आहे. तर त्याप्रमाणे या अभंगामध्ये तुकाराम महाराजांना भगवंताच्या काही लीलाचा दृष्टांत देऊन आपल्याला हे भगवंत कसे सहज गम्य साध्या आहेत ते इथं सांगितलेलं आहे. तर पहिला या अभंगाची पहिली जी ओळ आहे, तर यामध्ये म्हणतात, साही शास्त्राती दूर, तो परमात्मा श्रीहरी, तो दशरथाचे घरी क्रीडितो राम. तर जे सहा शास्त्रांना अतिदूर आहे, म्हणजे सहा शास्त्रांचा ज्याला अभ्यास आहे, जे सहा शास्त्रात त्यांची वाखाणणी करून त्यांचे गुणगान करून त्यांच्याविषयी चर्चा करून राम कसे आहेत, भगवंत कसे आहेत, परमात्मा कसे आहेत, श्रीहरी कसे आहेत, असं सर्व त्यांनाही तो गम्य नाही किंवा त्यांनाही तो दूर आहे. जर कोणी ज्ञानी असेल आणि त्याने वेदांचा, ठीक आहे ना, इथे काय म्हटलं, शास्त्र, तर साही शास्त्र, तर 4 वेद आहेत आणि 18 पुराण आहेत. आणि मग त्या पुराणामध्ये पण जे सृष्टीचे, उत्पत्तीचे, राजवंशाचे, देवताच्या कथाचे, मानवी जीवनाच्या उद्देशाचे, धर्म अर्थ काम मोक्ष याच्या सर्वांचं वर्णन आलं. आणि त्याचं वर्णन करून त्यासोबत भगवंतांचंही वर्णन आलं, तरीही तो गम्य नाही, तो उपलब्ध होणे शक्य नाही सामान्यांना. तर असा जो राम आहे, तर तो साध्या सरळ
जीवन जगून भक्ती करणाऱ्यांना तो शक्य आहे. तर हे जे साही शास्त्र, सहा शास्त्र म्हणजे सहा वेदांग आहेत, आणि शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, हे जे वेदाचे अंग आहेत, तर या वेदाच्या अंगाला किंवा या वेदांना जो गम्य नाही, तर तो जो राम आहे, तो राम कसा आपल्याला उपलब्ध आहे ते इथं सांगितलेलं आहे. आणि तोच राम जो आहे तो काय करतोय, दशरथाच्या घरी खेळतोय. तर असं इथे त्यांनी सांगितलेलं आहे. मग हा राम जो आहे, तर दशरथाच्या घरी खेळतो. तर एक, तुम्ही सर्व महाराष्ट्रातले आहात, तुम्हाला मराठी येतं, तर तुम्ही हे केलं असेल, एक गीत रामायण म्हणून आहे, ते ऐकलं असेल. तर त्यामध्ये फार छान असं वर्णन, या कसा तो खेळतो राम, त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. तर इथे मी तुम्हाला हे पूर्ण नाही पण अर्धवट का असे ना पूर्ण म्हणून दाखवतो, कारण आपल्याकडे वेळ तेवढा पुरेसा नाही, पूर्ण अभंग पण झाला पाहिजे. म्हणून ही जी कौशल्य आहे, तर ही कौशल्या त्या प्रभू रामचंद्राचं गुणगान करते. आणि ते दशरथाच्या अंगणी खेळणारे प्रभू रामचंद्र, ते सहा शास्त्र यांनाही गम्य नसणारे, ते एका राजाच्या घरी कसे खेळतात याचं वर्णन या गीतामध्ये कौशल्याचा भाव इथे व्यक्त केलेला आहे, त्यामध्ये केलेला आहे. सावला ग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, सावला ग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, अष्टगंधाचा सुवास निळ्या कमलांना येतो, सावला ग रामचंद्र माझ्या हातांनी जेवतो, सावला ग रामचंद्र माझ्या हातांनी जेवतो, उरलेल्या घासासाठी थवा रागुचा थांबतो, उरलेल्या घासासाठी थवा रागुंचा थांबतो, सावला ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो, सावला ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो, सावला ग रामचंद्र चार भावा तो खेळतो, सावला ग रामचंद्र चार भावात खेळतो, हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो, हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो, सावला ग रामचंद्र करी भावंडासी प्रीत, सावला ग रामचंद्र करी भावंडासी प्रीत, थोरा थोरांनी शिकावी बालाची ग बालरीत, थोरा थोरांनी शिकावी बालाची ग बालरीत, सावला ग रामचंद्र, सावला ग रामचंद्र त्याची अनुज हे तीन, माझ्या भाग्याच्या श्लोकाचे अखंड चरण, माझ्या भाग्याच्या श्लोकाचे अखंड चरण. तर अम, या गीतामधून यांनी रामाचं वर्णन जसं इथे सांगितलं की दशरथाच्या घरी क्रीडा करतो तो, तर दशरथाच्या घरी कशी क्रीडा करतो की एका सामान्य बालकाप्रमाणे प्रभू रामचंद्र या कौशल्याच्या मांडीवर राहतात. तर हा प्रश्न कदाचित जे शहरमध्ये लोक राहतात किंवा जे यंग लोक आहेत, की त्यांना वाटेल बाबा मांडीवर बसून आंघोळ कसा करणार तो, मग कपडे तर त्या आईचे ओले होतील आणि त्याचे ओले होतील, ही समस्या आहे की नाही. पण तसं नाही, पूर्वी मांडीवर लहान मुलांना आंघोळ घालायचे. तर अ, त्यामुळे त्या
बालकाचं आरोग्य चांगलं राहायचं. म्हणून त्याला डाबर लाल तेल लावायची गरज नाही पडायची. आज तुम्ही जे लावता गुडगुडी उडगुडी जे टीव्हीवर जाणार, कारण तरी ते बालक मजबूत राहायचं. खेळायचं, चालायचं, बोलायचं. आज त्या बालकाला चालता येत नाही, बोलता येत नाही, त्याला पोटाला बांधून, ठीक आहे नाही, काही काही लोक पोटाला बांधून आणि काही काही लोक बकेटात घेऊन बालकांना घेऊन फिरतात. तर तसं नव्हतं ते. आणि त्याच्यानंतर सावलाग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो. तो हाताने जेवत असे राम, चमच्याने नाही. हा. आणि म्हणून तिथे पुढे म्हटलंय, उरलेल्या घासासाठी थवा राघूंचा थांबतो. तर हे राघू कोण आहेत? तर हे साधुमुनी ऋषी जे आहेत ते पोपटाचं रूप घेऊन, त्या राघूचं रूप घेऊन भगवंताचं उच्चिष्ट घेण्यासाठी तिथे थांबायचे येऊन. आणि भगवंत ज्यावेळेस खाऊन जे कण पडतील तिथे, तर ते घ्यायचे. आपल्याला माहिती आहे काल्याचं कीर्तन महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. आणि ब्रह्मोयमोहन लीला, त्यावेळेस त्यांना कळालं की भगवंत तिथे एकत्र येऊन सर्व बसून यमुनेच्या तीरी खात होते. तर त्यावेळेस माशांनी, देवतांनी माशांचं रूप धारण केलं यमुनेमध्ये, आता काहीतरी मिळेल. तेव्हा तोच भाव इथे आहे. आणि मग पुढे म्हटलेलं आहे की सावलाग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो. प्रभू रामचंद्र राजाचे पुत्र आहेत आणि रत्नाचा मंच मंच आहे. आणि त्यावर हे प्रभू रामचंद्र झोपतात. आणि त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो. तर भगवंताची ती प्रभा, आभा, तो प्रकाश, ती ज्योती पाहून तो आभाळामध्ये जो चंद्र आहे तो लोपतो. म्हणजे त्याचंही तेज फिकं पडतं किंवा त्याचाही प्रकाश पडतो. असे ते प्रभू रामचंद्र आहेत. सावलाग रामचंद्र चार भावत खेळतो. आणि हे जे भरत, शत्रुघ्न, राम, लक्ष्मण यांच्यामध्ये तो खेळणार आहे. आणि तो खेळत असताना तो कसा दिसतो? हिरकांच्या मेलाव्यात नीलमणी उजळतो. जे हिरे, माणिक, मोती असतात त्याच्यामध्ये सर्वोत्तम असा नीलमणी असतो. आणि तो सगळ्या मेळाव्यामध्ये, सगळ्या मण्यांच्या ढिगामध्ये, हिरे, माणिक, मोत्यांच्या ढिगामध्ये जसा नीलमणी शोभून दिसावा तसा तो इथे शोभून दिसतो. अशी नीलमणीची उपमा या रामाला इथे दिलेली आहे. त्यानंतर सावलाग रामचंद्र करी भावंडासी प्रीत. आणि आज आपण पाहतो की भावंडामध्ये प्रेम राहिलेलं नाही, स्नेह राहिलेला नाहीये. परंतु प्रभू रामचंद्र हे आपल्या बंधूवर एवढं प्रेम करत असत. तर तुम्हाला हे बंधू प्रेम माहीत असेल की ज्यावेळेस राज्य प्राप्त करण्याची वेळ होती, राज्याभिषेकाची, ते प्रभू रामचंद्र हसत वनात गेले. आणि त्या भावंडाचं जे आपसातलं प्रेम होतं ते प्रेम इतकं प्रगढ होतं, इतकं हृदयपूर्वक होतं. आणि एवढं अतोनात प्रेम होतं, अत्यंतिक टोकाचं प्रेम होतं. आणि ते जे प्रेम आहे, तर त्या प्रेमापोटी ते राज्य, कुठल्याच प्रकारचं राज्य स्वीकारायला तयार नव्हते. म्हणजे चारही भावांना राज्याभिषेक करण्याची संधी आली होती, पण त्यांनी 14 वर्ष कोणीही राजा झालं नाही. प्रभू रामचंद्र वनात गेले तर त्यांनी रामाच्या वतीनं, रामाचे सेवक म्हणून राज्य चालवलं. परंतु थोडाही स्वतःला भरत तर गावात पण आला नाही. अशा प्रकारे त्या भावंडामध्ये जी प्रीत होती, प्रेम होतं, स्नेह होता, आत्मीयता होती, जिव्हाळा होता, तर ते काय करतं ते असं, थोरा थोरा अण्णासी कवी बाळाची ग बालरीत. आणि त्यांनी अशी रीत दाखवून दिली की प्रेम करावं भावंडामध्ये. तर ते भरत, शत्रुघ्न, राम, लक्ष्मण यांच्यासारखं प्रेम भावंडामध्ये असावं ते त्यांनी शिकवून दिलं. म्हणून भल्या भल्याने शिकलं पाहिजे असं म्हटलेलं इथे. आणि पुढे म्हटलेलं आहे, सावलाग रामचंद्र त्याचे अनुज हे तीन. अनुज म्हणजे बंधू. त्या प्रभू रामचंद्राचे लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे 3 बंधू आहेत. आणि म्हणून आवाज येतोय ना सर्वांना?
हो, येते गुरुजी, येते. येते. ठीक आहे. येते. तर हा, तर म्हणून हे जे आहे, हे जे आहे, तर प्रभू रामचंद्राचं जे जीवन आहे, चरित्र आहे, तर ते इतके म्हणजे परमात्मा. हरे कृष्ण, वर हात करू नका आता. इथे काही हे नाहीये, प्रश्न उत्तर नाही. तर काही प्रश्न विचारायचा असेल तर शेवटी विचारा. तर पुढे याचं हे द्रुपद जे आहे, तर आपण पाहिले की प्रभू रामचंद्र एका सामान्य बालकाप्रमाणे त्या दशरथाच्या अंगणी क्रीडा करतायत, खेळताहेत. आणि मग पुढचं जे ओळ आहे त्याच्यामध्ये म्हणले, शिवाचे निज देह वाल्मिकाचे निज गुहे. म्हणजे जे शिवजीचे ध्यानाचे केंद्र आहेत, शिवजी महादेव जे आहेत, तर ते सतत कोणाचं ध्यान करतात? त्या प्रभू रामचंद्राचं. ज्यावेळेस सती शिवाला विचारते, श्रीराम राम रामेती, श्रीराम राम रामेती, रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. काय म्हटलं की हे सतीला ते म्हणाले की हे देवी, हे सत्य, हे वरानने, मी काय करते, तर मी काय करत असतो, तर मी प्रभू रामचंद्राचं राम राम इति असं काय करतोय, ध्यान करत असतो. म्हणून इथे म्हणले की शिवाचे निज देह, म्हणजे शिवाचे म्हणजे कोणाचे? महादेवाचे देही स्थळी सतत चिंतन करणारे जे महादेव, ते कोणाच करतात? रामाचं करतात. आणि तेच प्रभू रामचंद्र आहेत, वाल्मिकाचे निजगुहे. तर त्या वाल्मिकाच्या हृदयामध्ये तेच राम आहेत. आणि असे जे राम आहेत, जे संत महात्म्यांचे, वैष्णवाना यथा शंभू, नाही की नाही? आपण म्हणतो निम्नगानाम यथा गंगा, देवानाम यथा अच्युत, वैष्णवानाम यथा शंभो, पुराणानाम इदं तथा. तर ज्याप्रमाणे पुराणामध्ये भागवत श्रेष्ठ आहे, देवामध्ये अच्युत म्हणजे भगवंत आहेत, आणि वैष्णवामध्ये शिव आहेत, तर तसं संतांमध्ये हे जे वाल्मिकी आहेत, भगवंताचं गुणगान करणारे, त्यांच्या हृदयाचं गुह्य असणारे, शिवांचं निज ध्यान असणारे जे प्रभू रामचंद्र आहेत, तर ते प्रभू रामचंद्र त्या बिल्लिणीच्या हातचे फळं खातायत. आणि त्या बिल्लिणीच्या म्हणजे त्या शबरीच्या हातून ते काय खातायत? फळं खातायत. तर बऱ्याच ठिकाणी आपण ऐकलेलं आहे की शबरीचे उष्टे बोरं खाल्ले. तर हे काही लोकांचा भाव आहे, असूही शकतो, काही आचार्यांचा भाव असू शकतो, पण वाल्मिकी रामायणामध्ये असं सापडत नाही. आणि तुकाराम महाराज पण तसं काही म्हणत नाहीत उच्चिष्ट खाल्ले. तर भक्ताचं उच्चिष्ट, हे की नाही, आपलं उच्चिष्ट भगवंत घेत नाहीत, कारण ते भगवंत येत. आपल्यामध्ये काम क्रोध लोभ मोह मत्सर असून 4 महापापामध्ये आपण रत आहोत. आणि त्यामधून जर कोणी थोडा मुक्त झाला तरीही तो भगवंताला उच्चिष्ट देऊ शकत नाही. म्हणून तर तसं उच्चिष्ट खाल्ल्याचा इथे उल्लेख नाही, शबरीचे उष्टे बोर खाल्ल्याचा उल्लेख इकडे नाहीये. पण भिरटीचे फळे खाये तो श्रीराम. तर या भिल्लिणीचे बोर, या शबरीचे बोर किंवा फळे प्रभू रामचंद्रांनी स्वीकार केले, खाल्ले. तर म्हणून आपण जे काही भगवंताला भोग लावूनच खाल्लं पाहिजे, एवढंच नाही, तर आपल्याला आज समाजाचं अधपतन होतच चाललेलं आहे दिवसेंदिवस. आणि या अधपतनामध्ये आपल्याकडं जे पात्र असतात, भांडे असतात, ते भगवंतासाठी स्वतंत्र असावे भोग लावायला. आपल्या उच्चिष्ट भांड्यामध्ये आपण भोग लावू शकत नाही, कारण की हे आपलं मलमूत्राचं देह
अतिशय घाणेरडा आहे. तुम्ही स्वतः अनुभव करू शकता. जर तुम्ही ब्रश नाही केला तर तोंडातून दुर्गंधी येते. आंघोळ नाही केली तर 4 घंट्यात अंगातून दुर्गंधी येते. तर असा घाणेरडा देह आहे. तुकाराम महाराज, देह ऐसे घाणेरडे, आत बाहेर का, आत हाडे बाहेर कातडे, असा घाणेरडा देह आहे. म्हणून हा देह जो आहे, तर या घाणेरड्या देहाचे उच्चिष्ट भगवंताला आपण देऊ शकत नाही. म्हणून भगवंतासाठी पवित्र स्थान असलं पाहिजे, किंवा पवित्र असं काय असलं पाहिजे, पवित्र असं भगवंतांना पात्र किंवा ठिकाण किंवा वस्त्र आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मग पुढच्या ओळीमध्ये हे म्हणतायत, तर दुसऱ्या ओळीमध्ये काय म्हटलेलं आहे, तर दुसऱ्या ओळीमध्ये म्हटलेले, योगियांचे मनी नातुडे चिंतनी, वानराचे कानी गोष्टी सांगे. योगियांचे, तर अनेक प्रकारचे योगी आहेत. अष्टांग योगी आहेत, ध्यान योगी आहेत. त्याच्यानंतर आपण पाहतो की काही योगी असे आहेत की निराहारी आहेत, फलाहारी आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारचे योगी आहेत. तर अष्टांग योग जो आहे तोही भगवंताकडे घेऊन जाणार आहे किंवा भगवंताच्या प्राप्तीसाठीच आहे. आणि इतर जे योग आहेत, ध्यान योग आहे, तर त्यानंतर हे निराहार वगैरे असे योग्यांचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यानंतर उग्र तपस्या करणारे नागा आहेत. तर या सर्वांचे ध्यान, चिंतनाचा विषय कोण आहेत? भगवंत आहेत, प्रभू रामचंद्र आहेत. आणि असे जे भगवंत त्यांचे आहेत, त्यांच्या मनी तर ना तुडे चिंतनी, तर ते त्याचं चिंतन करत असत तरीही ते त्यांच्या मनामध्ये प्रकट होत नाहीत लवकर. ना तुडे म्हणजे प्रकट होत नाहीत किंवा दिसत नाहीत किंवा बसत नाहीत, दृष्टिगोचर होत नाहीत. तर ते योगियांच्या मनी पण एवढं चिंतन करून त्यांच्या हृदयामध्ये ते बसत नाहीत. म्हणून आपण एक प्रसिद्ध श्लोक आहे, आपण तो वारंवार ऐकलेला आहे, हे की नाही? नाहम तिष्ठामि वैकुंठे योगिनां हृदयेषु वा, यत्र गायन्ति मद्भक्ता तत्रा तिष्ठामि नारद. तर हे नारद, भगवंत म्हणत, योगिनाम हृदयेषु, योग्यांच्या हृदयामध्ये, की नाही, मनामध्ये पण मी नाहीये. ना तुडे, योगियांचे मनी ना तुडे चिंतनी, मी योग्यांच्या मनामध्ये पण नाही. ना हम तिष्ठामि वैकुंठे, आणि वैकुंठामध्येही राहत नाही. योगिनाम हृदयेषु वा, आणि योग्यांच्या हृदयामध्ये पण नाही मी. यत्र गायन्ति मद भक्त तत्र तिष्ठामि नारद, जिथे माझे भक्त गुणगान करतात माझं, तिथेच मी असतो. माझ्या नावाचं गान करतात तिथे मी असतो, असे भगवंत म्हणतात. आणि म्हणून वानराचे कानी गोष्टी सांगे. तर प्रभू रामचंद्र तुम्ही पाहताय की हा योगी ध्यानामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे, चित्तामध्ये भगवंताला स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्याच्या चित्तामध्ये ते सावटले जाऊ शकत नाहीत, बंदी होत नाहीत. तर काय, कोणाच्या? तर ते प्रभू रामचंद्र या जे वानर आहेत त्यांच्याशी गप्पा मारतायत, गोष्टी करतायत, त्यांच्याशी व्यवहार करतायत, त्यांच्या सोबत राहतायत. तर असे ते सहज अगदी पशूंनाही उपलब्ध होणारे प्रभू रामचंद्र आहेत. परंतु आनंद प्रेमानं भगवंत प्राप्त होतात, असं यामध्ये सांगितलेलं आहे. तर चित्तामध्ये भगवंत साठून राहण्यासाठी चित्त, ठीक आहे ना, एक असतं मन आणि एक असतं चित्त. आपण मन हे भटकत राहतं, आणि चित्त ही मनासारखं जरी असलं, त्या चित्तामध्ये एखादी गोष्ट दृढ झाली तर ती जात नाही. चित्ती भाव, म्हणजे जर तो गोपी जे आहेत त्यांच्या चित्तामध्ये
त्यांच्या मनामध्ये त्यांच्या चिंतनाचा विषय तर काय होते, भगवंत होते. म्हणून त्यांना सगळीकडे जिथे तिथे भगवंतच दिसत होते. ज्या त्या वस्तू त्या भगवंताशीच जोडत होत्या असे ते होतं. तर तसं चित्त आपलं भगवंताच्या ठिकाणी लागण्यासाठी आपलं मन निर्मळ पवित्र झालं पाहिजे आणि त्यासाठी भगवंताचं नावच आहे, दुसरा काही उपाय नाही. आणि जरी आपण कितीही ज्ञानी असो, आपण कितीही PhD करू द्या आणि कितीही स्कॉलर असू द्या, जर साधं मन नसेल आपल्या मनामध्ये, द्वेष, कपट, अहंकार वगैरे जर आपल्या मनामध्ये निर्माण होत असेल, तर काय होतं, अशा परिस्थितीमध्ये हं, अशी परिस्थिती असेल तर भगवंत आपल्या हृदयात येणं फार कठीण आहे. श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये एक श्लोक आहे. तर जे भक्त असतात, हं, तर त्या श्लोकाचा अर्थ आहे, जे भक्त आहेत तर ते भक्त, त्यांचा कोणी अपराध करो, त्यांचा कोणी अपमान करो, त्यांना कोणी मारो, काही करो, तर ते त्यांच्यामध्ये शक्ती जरी असली तर ते बदल्याची भावना नसते त्यांच्यामध्ये, सूडबुद्धी त्यांच्यामध्ये नसते. तर तो जो श्लोक आहे, तर पहिल्या स्कंदातील 18व्या अध्यायातील 48वा श्लोक आहे. तिरस्कृता प्रतिलब्धा शप्ता शिप्ता हता अपि नास्ये तत्प्रतिकुर्वन्ति तद्भक्ता प्रभो अपि. तर यामध्ये सांगितलं, तिरस्कारता, त्यांचा कोणी तिरस्कार केला, विप्रलब्धा त्यांची अवहेलना केली, शप्ता त्याचा अपमान केला, त्याच्यावर मारलं, कोणी हाणलं त्यांना, तरी नाश्ये तत प्रतिकुर्वंती, ते त्यांच्या विरुद्ध काही करत नाहीत, असे भक्त असतात. आणि हा भाव जागृत होण्यासाठी आपल्याला भगवंताच्या नावाचं चिंतन आणि भगवंताच्या खऱ्या भक्तांचा संघ आणि भगवंतांचे चरित्र, कारण भगवंताचं चरित्र जे आहे तेच आपलं, भगवंताच्या कथा आहेत तेच आपलं काय करतात, हृदय शुद्ध करतात. बाकी या भौतिक जगात हृदय शुद्ध करण्यासाठी भगवंताच्या लीला, भगवंताच्या नावाशिवाय कोणताही साबण नाही. नाही निर्मळ जीवन काय करीन साबण, किती साबण शॅम्पू लावले आणि किती सेंट मारला तरीही भगवंत प्राप्त होऊ शकत नाहीत. तर भगवंतासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर भाव, तो भाव प्रकट करण्यासाठी भगवंतांच्या जीवनचरित्र आपल्याला पाहिलं पाहिजे आणि भगवंताच्या नावाचा आश्रय घेतला पाहिजे, असं इथं आहे. म्हणून वानराचे कानी गोष्टी सांगे, तसे भगवंत आहेत. आणि म्हणून पुढच्या ओळीमध्ये त्यांनी आणखी उदाहरण दिले, ते कोणाकोणाला प्राप्त झाले, तर चरणी शिला उद्धरी नामे, चरणी शिला उद्धरी, त्यांनी चरणानं तर नामे गणी कातारी, तो कोळ्याच्या घरी पाहुणा राम. तर प्रभू रामचंद्र त्यांच्या पायांनी, चरणांनी, चरणी शिला उद्धरी, अहिल्याचा उद्धार प्रभू रामचंद्रांनी. तुम्हाला ही कथा माहीत आहे, ज्यावेळेस प्रभू रामचंद्र विश्वामित्र हे आपल्या यज्ञामध्ये जे बाधा आणत होती, व्यत्यय आणत होती, अशी ती ताटिका, आणि तिचे बंधू मारीच सुभाऊ ते त्रास देत होते, त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना हे घेऊन आले होते विश्वामित्र. आणि विश्वामित्र हे त्यांना, विश्वामित्राच्या मंत्रामध्ये सामर्थ्य होतं, ते शापही देऊ शकले असते, परंतु ते आपल्या स्वामींना, प्रभूंना, प्रभूंच्या लीला, प्रभूंचं महात्म्य यांचं गुणगान व्हावं, यासाठी त्यांची सेवा मिळावी म्हणून यांना घेऊन आले होते. आणि या काळामध्ये ज्यावेळेस प्रभू रामचंद्र या ज्यावेळेस यांचा, या ऋषींचा जो आश्रम आहे, आश्रमातून
ते पुढे निघाले आणि राजा दशरथाच्या राजा जनकाच्या यज्ञामध्ये निघाले होते. त्यावेळेस जाताना रस्त्यामध्ये त्यांना गौतम ऋषींचा आश्रम दिसला आणि तो आश्रम ओसाड पडलेला होता. त्यावेळेस हे तिथून जात होते आणि जात असताना त्यांनी पाहिले की आश्रम ओसाड पडलेला आहे, परंतु त्या आश्रमाच्या तिथे एक शिला होती आणि जाता जाता भगवंताच्या चरणाची धूळ त्या शिलेवर गेली आणि त्याच्यातून त्या अहिल्याचा उद्धार झाला. या गौतम ऋषीनं अहिल्याला शाप दिला होता आणि ती शापातून मुक्त झाली. म्हणून इथं म्हणले चरणी शिला उद्धरी, भगवंताच्या चरणाच्या धुळीनं तिचा उद्धार झालाय. नामे गणिका तारी. तर भगवंताचं नाव घेणारी गणिका, आपण महाराष्ट्रातले आहात, कानोपात्रा. जर तुम्ही पंढरपूरला गेला असाल तर पंढरपूरमध्ये एक कानोपात्रेचं मंदिर आहे आणि त्याच्यावर एक वृक्ष पण आहे, पण आता तो वाळलेला आहे. तर त्या वृक्षाच्या तिथं जे कानोपात्रा जिथे देह तिचा उरला होता तेव्हा समाधी दिली होती, त्याच्यातून तो वृक्ष वाढला आणि आजही ते आहे. तर या कानोपात्र्याची ही मंगळवेढा तिथून जवळच आहे, 10-12 किलोमीटर आहे मला वाटते मंगळवेढा. तर असं तसंच काहीतरी अंदाजे. तर त्या मंगळवेढ्यामध्ये ही कानोपात्रा जी आहे ती राहत असे आणि हिची आई गणिका होती आणि ही गणिकेची मुलगी असल्यामुळे ती तारुण वयात होईपर्यंत तिला कोणीच पाहिलं नव्हतं. आणि एकदा अचानक हे जे मुघलांचं राज्य या महाराष्ट्रावर होतं आणि त्यावेळेस तो मुघल त्या वेश्याकडे ते आला असताना एक सरदार मुघलांचा त्यांनी चुकून त्याच्याकडे नजर पडली आणि ही भक्त होती, पांडुरंगाची निस्सीम भक्त होती ती कानोपात्रा. तर तिनं पाहिलं की आपला देह पवित्र आहे आणि हा पवित्र करेल, म्हणून ती तिथून निघून पळत सुटली आणि ती एवढ्या जोरात पळत निघाली तर तो तिचा पाठलाग करत आला आणि तिने पांडुरंगाच्या चरणी पळत पळत येऊन डोकं ठेवलं आणि तिथे तिनं देह त्यागला. तर अशा प्रकारे भगवंतानं तिचं चारित्र्य वाचवलं, तिची कीर्ती झाली. कारण तिची भगवंताच्या या जगामध्ये अनेक जण असले तरी तिचं धावत पळत येऊन तिचा विश्वास जो भगवंतावर होता तो दृढ होता, म्हणून तिने आपलं डोकं भगवंताच्या चरणावर ठेवलं. तर असं त्या भगवंताच्या नावामध्ये जी श्रद्धा होती, सतत त्या भगवंताच्या नावाचे कीर्तन करणारी ती होती, तिचाही उद्धार त्यांनी केला. आणि म्हणून तेच भगवंत केवट ज्यावेळेस नाव घेऊन येतो तर केवट भगवंताच्या घरी पाहुणा, केवटाच्या घरी हे जे रामचंद्र आहेत पाहुणा म्हणून राहतात, पाहुणचार स्वीकार करतात त्यांचा. तर अशा प्रकारे जे भगवंत आहेत तर हे एका सामान्य जीवाला, ज्याच्याकडे फारसं काही ज्ञान नाहीये, वेद नाही येतं किंवा तो प्रसिद्धही नाहीये, तर अशाही व्यक्तीला प्राप्त आहेत, गम्य आहेत, जाणण्यायोग्य आहेत. परंतु मोठमोठे जरी योगी जरी असतील तर ते तत्वानं ते विचारणं भगवंताच्या आक्षेप. पण साधे भोळे जे लोक असतात तर ते भगवंताच्या लीलावर त्यांचा विश्वास असतो, त्यांची श्रद्धा असते भगवंताच्या नावावर, म्हणून भगवंत त्यांना सहज प्राप्त होतात. म्हणून इथे आपल्याला जे दृष्टांत उदाहरण दिले, तर याच्या अगोदरचं जर उदाहरण पाहिलं आपण आणि आताही पाहिलं तर हे त्यांना प्राप्त आहेत. आणि पुढच्या उदाहरणामध्ये त्यांनी सांगितलं, क्षण एक सुरवरा नातुडे नमस्कारा, तोरिसा निवानराचे मध्ये राम. तर देवांनाही दुर्लभ पण पशूंना सुलभ भगवंत आहेत. तर प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या चरित्रामध्ये दाखवून दिलं की जे सुरवर म्हणजे देवी देवता, हे जी देवी देवता आहेत
त्यांनाही भगवंताचं गुणगान करावं लागतं किंवा भगवंताचं दर्शन दुर्लभ आहे. आपण बघतो पृथ्वीवर ज्यावेळेस अनाचार होतो, अत्याचार होतो, त्यावेळेस ही देवी देवता भगवंताकडे जातात. आपण कृष्ण जीवनचरित्रामध्ये पाहिलं की ज्यावेळेस या पृथ्वीवर या अशा दुष्ट राजांचा भार झाला होता, त्यावेळेस पृथ्वी ही ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मशिवादी सर्व देवी देवता क्षीरसागरामध्ये भगवंताकडे गेल्या आणि त्यांच्याकडे पुरुष सूक्ताने त्यांची स्तुती करून त्यांना हे सगळं सांगितलं. तर असे जे भगवंत येतं तर ते या देवी देवतांनाही दुर्लभ आहेत, त्यांना पण भगवंताकडे जावं लागतं. आणि ते भगवंत त्यांना एक नमस्कार पण त्यांचा दुर्लभ आहे. यांना एक क्षणभर भगवंताशी बोलणं, नमस्कार करणं दुर्लभ आहे अशा देवी देवतांना, सुरवरांना. तर तिथे हे जे भगवंत आहेत ते काय करतात? रिसा म्हणजे कोण? अस्वल, म्हणजे कोण? जामवंत. आणि वानर क्षेम दे राम, त्यांना माफ करतात. तर तुम्ही रामचरित्रामध्ये किंवा कृष्ण चरित्रामध्ये जर पाहिलं असेल, सावंतक म्हणायची कथा तुम्हाला माहिती आहे. तर तिथे त्या 27 दिवस युद्ध केलं या जामवंतानी, आणि जामवंती प्रभूंना दिली, भगवंताने दिली, कृष्णाला दिली. तेव्हा त्यांना कळालं की माझे रामचंद्रच आहेत, आणि रामचंद्रामध्ये असताना ते येत नव्हते, त्यावेळेस त्यांना बोललं. तर अशा प्रकारे हे भगवंत आहेत. तर यांचा कुठलाही व्यवहार असला तर त्यांना ते क्षमा करतात. तुम्ही पाहता की हनुमान हे ज्यावेळेस त्यांना मणी दिला जातो, युद्ध जिंकल्यानंतर मोत्याचा माल दिली जाते, त्यावेळेस ते त्या दातानं ते मोती फोडून पाहतायत की त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र आहेत की नाही. असे ते साधे भोळे भक्त आहेत. आणि ज्यावेळेस सीतामाई विचारते की अरे तुझ्या हृदयात तरी भगवंत आहेत का? तू सगळीकडे भगवंत आहेत की नाही पाहतो, आणि जे राम आहे तर ते तर तुझ्या हृदयात दाखवतो. त्यावेळेस आपल्या छाती फाडून दाखवतात की ते इथे राम आणि सीता असतात. तर अशी त्यांची श्रद्धा आहे, त्यांच्या रोमारोमात राम आहेत. तर आपल्याला नाव घ्यायला पण कठीण होतं, आपले रोमटे खडे होतात, ठीक आहे नाही, आपले रोमांच आपले रोम उभे राहतात नाव घ्यायचं म्हणलं की आपल्या अंगाला काटा येतो. अरे बाप रे, स्वतः मला कधी होतील आता. तर हा आपल्या जीवनाचा शोकांतिका आहे. तर जिथे पशुयोनीमध्ये येऊन ज्या लोकांनी की रामाची अखंड नाव आणि सेवा केली, तर अशा प्रकारे इथं त्यांनी सांगितलं की रामानं अशा लोकांचा त्यांचा व्यवहार, पशूंचा व्यवहार अति विचित्र असतो, तरीही तो व्यवहार त्यांनी त्यांना क्षमा केली. असे ते भगवंत आहेत जे सहज उपलब्ध आहेत त्या असुरांना पण. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी हा विचार केला पाहिजे की ज्या देवी देवतांना संधी मिळाली नाहीये किंवा मिळत नाही, या भूतलावर भगवंताचं नाव या कलियुगामध्ये अत्यंत सुलभ आहे. आणि या नावा जे कोणी माझ्या संपर्कात आहे त्या नामाविषयी श्लोक मी अधूनमधून श्लोक आणि अनुवाद रोज टाकत असतो. तर ह्या नावाची महती भगवंताची अत्यंत आहे कलियुगासाठी. कलेर दोषे निधे राजे अस्ति एक महान गुण. तर एकच महान गुण या कलियुगामध्ये की कृष्णाचं नाम संकेत. आणि ते प्राप्त करण्यासाठी, भगवत प्रेम प्राप्त करण्यासाठी आपल्याला साधं भोलं आणि कसं व्हावं लागतं? शरणागत व्हावं लागतं. परंतु ही जी बोलण्याची पद्धत तर सोपी आहे, पण प्रत्यक्ष जीवनात उतरणं फार कठीण आहे. त्याला सतत त्या मनाला आपल्याला सांगावं लागतं की अरे बाबा, तू काय नाहीयेस, तू हे देह नसून तू आत्मा आहेस. आणि ह्या आत्म्याला उपाधी आहेत. मान अपमान आत्म्याचा होतो, शिव्याशाप या आत्म्याला लागत नाहीत. मान अपमान या शरीराचा होतो, आत्म्याचा होत नाही.
म्हणून आपण नेहमी असा विचार केला पाहिजे, आपले नातेवाईक असू दे, घरातले असू दे, आप्तेष्ट असू दे, मित्र असू दे, त्यांनी मान अपमान जरी केला तर तो स्वीकारला नाही पाहिजे. कारण की या शरीराचाच ते मान अपमान करणार आहे आणि शरीर हे क्षणभंगूर आहे. कधी या शरीराचा नाश होईल सांगता येत नाही. तर ही भावना प्रकट होण्यासाठी अशाच स्वभावाचे लोक किंवा वारंवार भगवंताचे गुणगान आणि भगवंताच्या लीलाशी संपर्कात राहिलो तर हा भाव प्रकट व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही. तर अशा प्रकारे आपला वेळ झालेला आहे. शेवटचे एक ओळ आहे आणि सा राम सावलास गुण, राम योगियाचे ध्यान, रामला जीव लोचना, तुका चरण वंदितो. सांगितलं की राम काय, राम सावला सगुण. प्रभू रामचंद्र निर्गुण निराकार नाही इथं. भगवंत निर्गुण निराकार मुळीच नाही. जरी ते निर्गुण निराकार असले तर गुण म्हणजे 3 गुणांच्या ज्या दोऱ्या आहेत, रजसत्व तम, या 3 गुणां सगुण, या गुणाविरहित भगवंत आहेत. भगवंतामध्ये वेगळे गुण आहेत. आपल्यासारखे ते 3 गुणांना बांधलेले नाही, तर म्हणून त्यांना निर्गुण म्हटलेलं आहे. निराकार, आपल्यासारखा त्यांचा आकार नाही. आपला आकार बदलतो. पूर्वी आपल्या सर्वांचे आकार सडपातळ बांधा असे होते. आता आपल्या सगळ्यांचे आकार पोटाचा गेल्या आणि हातपायाच्या काड्या. आपले पोट पृथ्वीशी स्पर्धा करत आहे. असं भगवंताचं नाही. आपल्याला चालता येत नाही. आपल्याला एवढंच काय तर टॉयलेटचं बकेट पण उचलत नाही. ही परिस्थिती, हे आपला आकार आहे. पण भगवंत हे आत्मा, गुण, रूप, लीला सर्वांनी एकच आहेत. नवतरुण आहेत ते आणि त्यांच्या प्रत्येक अवयवाने प्रत्येक गोष्ट करता येते असे ते भगवंत आहेत. म्हणून सावला राम सावला सगुण, राम सावले सगुण आहेत. राम योगियांचे ध्यान, आणि योगी, सर्व योगी जे आहेत रामाचंच ध्यान करतात, भगवंताचंच ध्यान करतात. ध्यान म्हणजे आठवण. ते दुसरे कशाची आठवण करत नाहीत. त्यांच्याकडे पैसा धन नाहीये, पण आपल्याला 24 तास काय लागतं? पैसा पाहिजे, खाण्याचे पदार्थ पाहिजे, अनेक फॅशनचे कपडे पाहिजे, मेकअपचं साहित्य पाहिजे. एवढंच नाही तर बसायला एसी पाहिजे. आपलं सगळं चित्त, ध्यान, क्रिया, मुद्रा, सर्व ह्या सुख आणि सुविधा शोधण्यातच आयुष्य निघून चाललेलं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं राम राजीव लोचन. राजीव लोचन म्हणजे असे भगवंत ज्यांची कमलासारखे लोचन आहेत, ते भगवंत. तुका चरण वंदितो. तुकाराम महाराज अशा या भगवंतांना काय करतायत? त्यांच्या चरणी वंदन करतायत, नमस्कार करतायत. हरे कृष्णा. काही कोणाचा प्रश्न आहे का? आपल्या वेळेनुसार आता वेळ संपलेली आहे. तुम्हाला काही म्हणायचं आहे का? हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. खूप छान तुम्ही आज निरूपण केलं. कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता अनम्यूट करून. हरे कृष्ण. हरे कृष्ण. लोकांची संख्या वाढलेली दिसते आता. हो, आज आलेत ऐकायला. रामनवमीमुळे बहुतेक रामनवमी येते म्हणून. हा, आणि 2-3 हे मुलं पण आहेत. हे दिसतात. बरोबर. मुलांचा क्लास असतो ना रोज आपला 7:15 वाजता. हो हो ते हो मुलं हो. पण आहेत. आणि मला वाटतंय हे काय भक्ती ईश्वरी